हॅलो सगळ्यांना. तर कालचा आणि आजचा व्हिडिओ एकत्र करते कारण वेळच भेटला नाही मला एडिटिंग करायला. तर आता आम्ही आलोय आरतीच्या बड्डेला. आता रात्री तुम्ही पाहिलंच की आरतीचा बड्डे होता, तिला 12 वाजता आम्ही विश केला आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्या आपल्या घरी गेलो. मंजिरी तिथंच राहिली कारण ते तिचंच घर होतं. आता आम्ही आलोय आरतीच्या घरी. आता तिचं बड्डे सेलिब्रेशन करायचंय. तर काल होतं नॉनव्हेजचा बेत आणि आज एकादशी आहे, त्याच्यामुळं आज आहे पावभाजीचा बेत. तर आत्ताच आम्ही सगळ्या भाज्या वगैरे चिरून कुकरला शिजायला लावल्यात आणि आरतीने आता मस्त आमच्यासाठी चहा बनवलाय बघा. आता बड्डे गर्ल नाही दाखवत, तिने का अजून आवरलं नाही. एकदम स्पेशल तयार झाली ना बड्डे गर्ल, मग मी तुम्हाला बड्डे गर्ल दाखवते आमची. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असेच कनेक्ट राहा. तर बघा पावभाजी शिजायला टाकली मी. पाठीमागं दिसते का कढईमध्ये. इथं मंजिरी सगळं आरतीने घासलेत भांडी. आता थोडी जी निघलेत ना ती मंजिरी घासून ठेवते, नंतर जास्त लोड येत नाही म्हणून. आणि आरती गेली आहे रूममध्ये आता आवरायला तयार व्हायला बड्डे गर्ल. तर हे बघा भाजी दिसते का पाठीमागं कडे तुम्हाला. या सगळ्यांनी आरतीच्या बड्डे. तर आमची बड्डे गर्ल आता तयार झालेली आहे. थांबा एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. ही आहे बड्डे गर्ल. आणि मगाशी सांगितलं तसं मी सगळ्यांनी कमेंटमध्ये हॅपी बड्डे आरती लिहायला विसरायचं नाही अजिबात. सगळ्यांना थँक्यू. आणि हे आहेत हे आरतीचे मिस्टर ब्ल्यू शर्टवाले आणि हे पिवळ्या शर्टवाले पाहुणे मंजिरीचे मिस्टर आहेत ते. आमचे साहेब गेलेत बाहेर. इथे चिव आहे. सगळं आवरलंय आता. तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत एन्जॉय करा. मोठा घे तिला बड्डे आहे तिचा. हे नाही थोडं थोडं घाला, आपल्याला ठेवायची नाही ती. मी व्हिडिओ काढते आहे, तुमचं चालू द्या. फोटो तो काढतोय. बापरे, अरे आपल्याला ठेव की केक सगळ्यात तिलाच भरतो काय. तिचा बड्डे आता मी थोडं कमी 10 वर कर 10 वर आणि चल तरी घेऊ का 10 वर कर काय पण घे कर प्ले चालू कर चल प्ले कर. बस 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 वाडी वाडी चंदनवाडी वाडी दर्जो हेला बाप्पा रे गणपतीच्या दे की जास्त जास्त अजून. अगं जेवण केल्यावर खाऊ खा पटपट चला. बर फ्रीज मध्ये केक खाऊन घ्या चला. अजून घ्या जेवण केल्यानंतर धर ना त्याच्यात. आताच केक कटिंग झालेले आहे आणि मुलांना केक खायला दिले मंजिरीने तुम्ही पाहिलंच. आणि आता गाणे पण लावतात ते सारखे.
तुम्ही पाहिलं की केक कटिंग केला, त्याच्यानंतर कपल डान्स, भरपूर फोटोशूट, आणि नंतर आता आम्ही आतमध्ये ताटं बनवत होतो, म्हणजे भाजी वगैरे गरम करायला गेलो तोपर्यंत मुलांचं काय चाललंय बघा, पुष्पा गाण्यावरती नाही का एका पायावर नाचण्याचा प्रयत्न सार्थक आणि चिव करत होते. आत गेले आणि आत गेल्यावर ना मी भाजी गरम व्हायला ठेवली आणि कांदा लिंबू कापायचं ठेवलं होतं ना, मग ते मंजिरी कापत बसली खाली बसून, दिसते का तुम्हाला, ते बघा ती कापते कांदा लिंबू. आणि बाकी मग आता जेवायची तयारी, कारण आधी मुलांना खूप भूक लागली होती, त्यामुळे म्हटलं आधी मुलांना जेवण देऊया. मग सगळे मुलं आधी जेवायला बसवले. तर छान पावभाजीचा बेत केला, या पावभाजी खायला मग सगळ्यांनी. त्याच्यानंतर बच्चे कंपनी जेवण झाल्यानंतर आहे ना मग सगळ्यांनी ना आम्ही जेवण करायला बसलो. आणि त्याच्यानंतर खूप छान असं सुचलं होतं आम्हाला की एकमेकांच्या तक्रारी सांगायच्या, आवडणाऱ्या गोष्टी सांगायच्या, आपल्या आपल्या जोडीदाराच्या न आवडणाऱ्या गोष्टी सांगायच्या, आणि जे काही आपल्याला वाटतं ना आपल्या जोडीदाराने ते चेंज करावं तर ते पण असं सांगावं, अशी थीम ठेवली होती. तर ते पण तुम्ही ना नक्की एन्जॉय करा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेवण झाल्यावर आहे ना आम्ही मस्त तांदळाला म्हणता इंग्लिशमध्ये राईस, तांदळाला म्हणता इंग्लिशमध्ये राईस. गौरवराव माझे फर्स्ट अँड लास्ट चॉईस. वा 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 घे घे नको लाजू घे. चल झुंजून जाते, इकडे केला पाती, अडके त्याला 3 तारा, अडके त्याला घुमरा बारा, तिकडून आला व्यापारी, व्यापारी देतो सुपारी, पान खाते घरा घरा, घाम येतो जरा जरा, वाडावून ते भिंगेचे वडात वडा, सात वड्याला 7 दरवाजे, 7 दरवाजाला 7 कुलप, 7 कुलपाला 7 किल्ल्या, आत गई मधल्या घरात, बेडवर, गादीवर, उशीवर, कबशीत कपात घड्यात असली एक, नितीन रावांचं नाव घेते, पांडुरंगराव दचले. छान छान छान. चला आता जेंट्सचा नंबर. नाही नाही हा आधी गौरव भाऊजी, आधी तुम्ही. अहो भाजी बदला होती, भाजी वैतागली तुमच्या नावात येऊ. चला घ्या लाईव्ह नाव घ्या. नाही असं नाही, आपण तरी घ्या बरं. मी तिथंच घेतलं होतं का? नाही दुसरं कोणी म्हटलं नाव घे सुवर्ण. ते तर आम्ही आधी केलं होतं तसं, पण मी पाठ केलं होतं नंतर विसरून गेले, मग घेतलंच नाही. दर्शिवाय निमच घ्या तुम्ही अर्ध सांगा. दरे वाट सगळं नाही. गणपती बाप्पा प्रसाद वाटतोय का? दादूला घेऊन चालले बघ. ओ घ्या भाऊजी, इकडे मोबाईल भरला. नाही टाकणार. इथून पेरला लसूण मंजिरी गेली रसून. जुनं नाव आहे ते, दुसरं कोणाला माहिती नाही. बरं घ्या हा. तिथून पेरला लसूण, तिथून पेरला लसूण, मंदिरातली लसूण, तिला आणलं गाडव बसून. गाडी तरी म्हणायचे होते ना. आई गाडा बसवलं मंजिरी बघ तुला. मधघरात पलंग, पालगावर घड्याळात वाजले. शरदरावांचं नाव घेते, सुभाष चव्हाणांची लेख. पण हे तसं जीव पण राहते. आता त्यांच्यातला अशी कोणती गोष्ट आहे की ती तुम्हाला आवडत नाही? एक त्यांच्यातली कोणती गोष्ट आहे की मग तिने ती चेंज करा असं तुम्हाला वाटतंय? तो स्वभाव नाही, स्वभाव गोष्ट तुम्हाला ती असं वाटतं की असं करायला पाहिजे. आवडत नाही ती. तुम्ही घाबरता का त्यांना? नाही ना. मग मन मोकळेपणाने बोला ना. अशी कोणती गोष्ट आहे की ती त्यांच्यात बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? बदल व्हावा असं म्हणजे मी जे सांगितलं ते ऐकायला पाहिजे काही गोष्टी, आणि तिने सांगितलं मी त्या गोष्टी ऐकायला पाहिजे, तरच पुढचा संसार चालेल. आता मग असं त्यांचं मनोगत घ्यायचंय का? हो घेतलंच पाहिजे म्हणून. विचारा की काहीच नाही, 2 शब्द फक्त. अजून चांगले प्रश्न विचारा. आरतीताईंच्या म्हणण्यानुसार तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला होता त्यांना आणि पहिल्या भेटीचा अनुभव सांगा. पहिलं भेटलो होतो पैठणला गार्डन मध्ये, तिथं बसलो,
पण आपल्याला सवय नव्हती असं फिरायची बिरायची नाही का तेवढं आपण काय जास्त बोललो नाही आपलं गप्प बसलोय आलो मागं. आले माग नुसते बसून आले का? अरे बापरे. आईस्क्रीम, चणे फुटाणे, भेळ, मग ज्यूस पाणीपुरी वगैरे ज्यूस असं. पिला आता. मग ज्यूस त्यांना त्यांचा आवडता पदार्थ चुबी कोणता? का बरोबर सांगायचं. चुकीनं जर सांगितलं तर ते आम्हाला ते सांगणार मी आहे. सांगते, त्यांचा आमचा आवडता आवडता. पदार्थ सांगा. आवडता खाण्याचा पदार्थ इडली सांबार नाही चुकलं चुकलं चुकलं. काय बरं काय हरकत नाही. तुझं काय मत आहे की गौरव काकांनी आतापर्यंत जे तुझ्याबद्दल किंवा आतापर्यंतचा जो आलेला प्रवास आहे त्याच्याबद्दल केलंय की असं झालंय हे चेंज करायला पाहिजे त्याच्यावर तुझं काय मत आहे? कारण मी फक्त त्यांनी मला नीट शिवीकडे त्याची होता कारण मी त्यांच्या मनाने फक्त त्यांनी पण माझं थोडं ऐकलं पाहिजे नाही का. त्यांनी पण मी जसं त्यांना सपोर्ट केला ते म्हटले तसं त्यांनी पण मला पण काही गोष्टी त्यांनी माझ्या ऐकायला पाहिजे मी पण त्यांच्या काही गोष्टी ऐकलं म्हणजे थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलं. अजून काय काय नाही तू विचार त्यांचे कोणते गुण दोष त्यांना आवडत नाही? हा त्यांचे असे कोणते गुण आहेत की ते तुम्हाला चांगले तुला वाटतं की त्यांनी ते चेंज करावा? आवडतात? आवडतं ते की मी रुसले की ते आधी माझ्या बोलतात. आधी ते मला म्हणजे बोलतात. म्हणायला येतात बाकी ओके. आणि नावडते एक गुण सांगते घरात राहिलं पाहिजे फॅमिलीला टाइम दिला पाहिजे पोरांचा अभ्यास घेतला पाहिजे. अरे बापरे होय हे प्रपोज डेच्या दिवशी लई फरमाईश वाढलीची. ऐका आणि एक महत्वाचा प्रश्न काकांच्या आवडतीचा खाण्याचा नाही कलर कोणता आवडतीचा आहे? बाबा ते अजून नाही कळलं. कोणता आहे हो? बरं, खाण्याचा पदार्थ नॉनव्हेज नॉनव्हेज मध्ये काय? फिश. नक्की बरोबर आहे. वा वा, त्या वा. निमित्तानं बरोबर आहे. दोघांकडे खूप अभिनंदन. प्रेमळ, हळवी आणि समजून पण खूप घेते कधी कधी नाही घेत परंतु प्रेमळ हा गुण आणि हळवी हा गुण खूप आवडतो. असं बोलायचं. आणि काय प्रश्न काय म्हणतात? आवडता एखादा गुण तुम्हाला? तिचा नावडता गुण म्हणजे तिला राग खूप चटकन येतो आणि पटकन शांत होईल. चिडचिड करते जास्त हे आवडत नाही. तिला आम्ही सगळे बायका बरोबर म्हणतो. आहे. अजून काय विचारायचं आहे तुला? अजून ह्यांना विचार चला या. हा हा आता ही जोडी राहिली. नाही हो. पुढच्या पट्टीच्या वेळेस कसं करायचं? नाही 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 राहू दे बसू दे तिथे बसू दे बसू दे. भारी विचारायचं आहे त्यांना. आरती विचारते बाहेर तुम्हाला. विचार तू एक विचार मी एक विचार. हो भाऊजी. एकदा बसा. तुम्ही या बाईला एवढ्या मोठ्या चिडकी म्हणा टोमने मारणारी टोमणे म्हणा रागीट स्वभावाची तुम्ही कसं हँडल करता आम्हाला ते सांगा. एक्सप्लेन करून सांगा व्यवस्थित. काय सांगू? खरंच ते सांगा न लाजता. धाक बघ. तिकडे जात जा तू. तशी ती प्रेमात सोडा हे सगळे सांगा. आपलं काय होतं आले दिवस ढकलायचे काम चालू आहे पुढे हळूहळू आपण शांत बसणे किरकिर झाली थोडं ते शांत बसायचं आपलं आणि चलून देस पुढं. ओके झालं. चला आयुष. मला विचार मम्मा बघ. कारण काय होतं मी नाही घेतलं की माझा राग पोरावर निघतो जास्त. पोरांना त्रास झाला ना तुम्हाला चालत नाही. आणि पोरांना काय झाली शिवराज ओठ शिवांश ओठ हे कर ते कर जास्त काम केलं असेल पोरांना आणि राग पण जास्त पोरांना निघतो. मग मला आहे ना पोरांना मारलं का नाही मला अजिबात सहन होत नाही. अच्छा तुमच्या या प्रेमळपणामुळे मुलावरच्या प्रेमामुळे तुम्हाला एक drop. तिला तुम्ही पसंत केलं. सगळ्यात महत्त्वाचं नाही ते बघितलं ते चेहरा वगैरे बघितला प्रश्न विचारला चेहरा बघितला थोडे प्रश्न विचारले ते मग 5 मिनिटांनी बोललो पण मग स्वभाव पण चांगला वाटला. मग ठीक आहे आवडली मला. ठीक आहे बरी आहे. आणि मी घरी सांगितलं की आवडली मग काय असेल ते घ्या पुढची बोलणी करून बोललो मी. पुढची बोलणी करून घ्या. मला माहिती आहे घरचे यांच्या घरचे काय म्हणले यांच्या घरचे म्हणले की चालेल तुला हे म्हणले आवडेल मला. खरं खरं सांगायचं खरं खरं एकदम. काय विचार केला माहिती? मी आठवलं सलो होतं पण लक्षातच नाही तुला पाहून. म्हणजे दादे आधी भाऊजीचा एखादा चांगला अशी गोष्ट सांगते तुला ती पाहताच म्हणजे तू पहिल्यांदा गेली ना बघायला तू मी बाजू आले होते बघितलं ना. हा बघितलं होतं ना काय कोणता गुण आवडला तुला की ते डोळे. बाबा
टोळी का ओके. आणि आवडता गुण सांगेल. मी कसला लवकर येत नाही ते यार ते माझ्या संग बोलायला. अच्छा आता नोट करून घ्या. सुरुवातीला येत होतो पण हळूहळू असं टेंडन्सी झाली. का मीच का पहिल्या वेळेस मीच का बरं बरं. अजून काही सांगू शकते का भाऊजी बद्दल? सपोर्टिंग कोणता गुण आवडतो? सगळ्या गोष्टी सपोर्ट करतात मी जे म्हणाल ते. कुठल्याच गोष्टीला अजून नाही म्हणत. कृपया कॅमेऱ्यात जर पाहून बोलला तर अतिशय उत्तम होईल. त्यामुळं आणि जेवण आपलं भाऊजींना सर्वात जास्त काय कोणता पदार्थ नॉनव्हेज. हा नाही म्हणायचा आता मनातलं. तसंच नॉनव्हेज पहिलं नॉनव्हेज. खरं सांगायचं खोट नाही बोलायचं. पहिले माळकरी होते त्यावेळेस त्यांना एवढं काही नव्हतं, सगळ्या भाज्या आवडत होत्या. पण नॉनव्हेज आवडल्यापासून मटण आवडतं. त्याच्यातले फक्त त्यांना पीस नाही फक्त रस्सी आवडते. कुठे यायचं विचारायचं ना तुला? तर पुढील तोडले भारी मागं. तर पुढचं सूत्रसंचालन सार्थक शरद धायबर माझी हीच यांच्याकडे विनंती सुपूर्द आहे. करण्यात आलेले आहे. माझी हीच विनंती आहे, पोरं तुमची बारीकी आहे, कृपया त्यांच्या हात उचलू नका, त्यांना कामं सांगू नका. त्यांच्या कंट्रोल करत जा. सॉरी छोट्या मुलांना मारल्याबद्दल सॉरी. इथून पुढं आज्ञेचं पालन होईल आमच्या. अशी सवय घेते खरं सुधारतील थोडेसे गुण. बारक्याचं काय नाही पण मोठ्या काय आमचे शरद भाऊ इतके प्रेमळ आहे, मग तुम्ही चिडचिड करायचं कारण काय आहे? कारण काय कसं आहे माहिती का, मी ना बऱ्याच गोष्टी असं पुढचं नियोजन करून बोलत असते 4 पावलं पुढे जाऊन. आणि यांचं कसं असं तेवढं माझं मत असं घ्यायचे परिणामांचे विचार करून मी काय डिसिजन घ्यायला लागतं. ते त्यांचे ऐकत नाही ना ते माझे, त्यामुळे माझी चिडचिड होते. आणि पुढे जाऊन तेच होतं जे मी सांगत होते ना तेच योग्य असणार होतं, ते त्यांनी केलेलंच, त्यामुळे माझी चिडचिड जास्त होती. आवडता गुण ते तुम्हाला सगळ्यात सगळ्यात आता तू म्हणशील तर तेच सांगितलं. पण सगळ्यात आवडता गुण की जगात सगळ्यात जास्त प्रेम ते माझ्यावर करता, हाच गुण मला आवडतं. आणि काय सुधारणा झाली पाहिजे भाऊजी? ते ना असे पटकन असे रिॲक्ट होतात कोणत्या पण गोष्टीवर पटकन, ते कमी केलं आता पाहिजे. श्रेणी विशेष गुण विशेष प्रगती नाही आम्हाला पण कळायला पाहिजे ना आपल्याला. आवडतं काय पदार्थ भाऊजींचा? काय हो इथं विचार. पदार्थ विचारला मी. अरे तू सांग असं म्हणा. अंदाजे ते मी सांगा. हा म्हणेन. मासोडी रस्ता. हा तुम्ही हो म्हणणार आमचा. नाही सगळंच आवडतं तसं त्यांना. चला रे, आता तुम्ही थोडे विचार- द्या. हा, तर आता वाजलेत 11:30 म्हणजे 11:15 होत आलेत. कालच्या सारखंच काल फक्त आम्ही 12 वाजेपर्यंत हिचा बड्डे होता आरतीचा म्हणून गप्पा मारून वेळ काढला आणि तिला बड्डे विश केलं. पहिला बड्डे नाही का 12 नंतर सुरू होतं ना म्हणून. आणि आज तिच्या बड्डेची पार्टी पण छान केली. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आमच्या 3 फॅमिलींचं आणि 3 फ्रेंड्सचं बॉन्डिंग. असं म्हणतात की 3 तिघाड आणि काम बिघाड असं नसावं, पण आमच्या तिघींचं तसं नाही आहे. आमच्या तिघींचं एकमेकींसोबत आणि आमच्या फॅमिलीचं म्हणजे मिस्टरांचं पण त्यांचं एकमेकांसोबत खूप छान बॉन्डिंग आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.